वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी भूषण मुळे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आधी नजर टाकूया आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडींवर। महाराष्ट्रातील 11 जिल्हे हागणदारी मुक्त झाले असून राज्यातील उर्वरित जिल्हेही लवकरच हागणदारी मुक्त होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला व्यक्त। ऋतुराज पाटील फाउंडेशनच्या वतीने ज्योतिबा डोंगरावर राबविले स्वच्छता अभियान। स्वच्छता अभियानमध्ये 300हून अधिक तरुणांचा समावेश। नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील हनुमंतपाडा हे आदिवासी बहुल गावातील महिलांच्या पुढाकारामुळे हनुमंतपाडा गाव हागणदारी मुक्त। स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी तसंच वापरात नसलेल्या शौचालयांची दुरुस्ती करून ती उपयोगात आणण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहकार्य घेणे शक्य होणार आहे। या संदर्भात अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। नाशिक शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आणि देशातील सर्वात स्वच्छ शहर व्हावं यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करावे असं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतंच केलं। जेल रोड येथील वॉर्ड क्रमांक 18 येथे आयोजित स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, नगरसेवक विशाल संगमनेरे, लक्ष्मण सावजी उपस्थित होते। श्री जावडेकर म्हणाले, शहर आणि ग्रामीण भागात दररोज 15,000 टन प्लास्टिक कचरा फेकला जातो, त्यापैकी 6,000 टन कचरा उचलला जात नाही। देशात वर्षाला 20 लाख टन प्लास्टिक कचरा विखुरलेल्या स्वरूपात पडून असल्यानं आणि तो विघटनशील नसल्यानं पर्यावरणाची हानी होते। त्यामुळे प्लास्टिक कचरा कचराकुंडीत टाकण्याची सवय लागणं आवश्यक आहे। महापालिकेनं शहरात प्लास्टिक कचऱ्यासाठी कचराकुंडीची व्यवस्था करावी असे निर्देश त्यांनी दिले। स्वच्छ भारत जनतेनं स्वीकारलेला कार्यक्रम आहे, त्यामुळे गेल्या 3 वर्षात 3.5 कोटी शौचालय बांधण्यात आले आणि 1,70,000 गावं हागणदारी मुक्त झाली। शौचालय वापरण्याकडील ग्रामीण भागातील जनतेचा कल वाढत आहे असंही त्यांनी सांगितलं। प्रत्येक महिन्याला प्लास्टिक कचरा स्वच्छतेचा आढावा घेणार असल्याचं ते म्हणाले। श्री जावडेकर यांनी जेल रोड परिसरातील प्लास्टिक कचरा स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला। त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांना दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवण्याचं आवाहन केलं। नगरसेवकांनी महिन्यातील 1 दिवस आपल्या वॉर्डात प्लास्टिक कचरा संकलनाची मोहीम आयोजित केल्यास शहर स्वच्छ होईल असं ते म्हणाले। जेल रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ऋतुराज पाटील फाउंडेशनच्या वतीने श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। त्यामध्ये 300हून अधिक तरुणांनी सहभाग घेतला, त्यामुळे परिसर चकाचक झाला। पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी पन्हाळगडावर स्वच्छता मोहीम राबवली होती। यावर्षी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता। आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात उपसरपंच जगन्नाथ दणाने, शिवाजीराव सांगळे, विष्णुपंत दादणे, बाबासाहेब चौगुले, शशिकांत खोते, गटविकास अधिकारी प्रिया मोरे, नगरसेवक राहुल माने, पृथ्वीराज पाटील, करण काकडे, राजू साबळे, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते। या मोहिमेच्या माध्यमातून प्लास्टिक पत्रावळी, बाटल्या, कागद असा 50 पोती कचरा तरुणांनी यावेळी उचलला। त्यावेळी आपण स्वतः कचरा करणार नाही तर आपल्या मार्गावरील कचरा उचलू असा निर्धार तरुणांनी या निमित्ताने करावा असे आवाहनही त्यांनी केले। ऋतुराज पाटील म्हणाले की कुलदैवत ज्योतिबाच्या परिसरात ही स्वच्छता मोहीम होत असल्याने वेगळे समाधान वाटते। नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी नियोजनबद्धरित्या प्रयत्न करणार असून तरुणांच्या ताकदीला योग्य दिशा देण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहे। यावेळी ते म्हणाले, आमदार दत्तक गाव योजनेअंतर्गत ज्योतिबा डोंगरावर विविध विकास कामे राबवण्याचे नियोजन केले आहे। प्रत्येक ग्रामस्थाची मोफत वैद्यकीय तपासणी नामवंत हॉस्पिटल मार्फत लवकरच करण्यात येणार आहे। भाविकांच्या गर्दीमुळे होणारा कचरा ही येथील समस्या आहे, पण ऋतुराज पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ज्योतिबावर स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे। सामाजिक भान जपणाऱ्या युवकांकडे प्रचंड ताकद आहे। यापुढे ज्यावेळी ज्योतिबावर येऊ त्यावेळी आपण स्वतः कचरा करणार नाही तर आपल्या मार्गावरील कचरा उचलू असा निर्धार या तरुणांनी या निमित्ताने करावा असे आवाहनही त्यांनी केले।
ऋतुराज पाटील म्हणाले की कुलदैवत ज्योतिबाच्या परिसरात ही स्वच्छता मोहीम होत असल्याने वेगळे समाधान वाटते. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी नियोजनबद्धरित्या प्रयत्न करणार असून तरुणांच्या ताकदीला योग्य दिशा देण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहे. सरपंच डॉक्टर रीना सांगळे, तहसीलदार रामचंद्र चौबे यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वेश कोरे, उपमहापौर अर्जुन माने, उपसरपंच जगन्नाथ दादणे, शिवाजीराव सांगळे, विष्णुपंत दादणे, बाबासाहेब चौगुले, शशिकांत खोते, गटविकास अधिकारी प्रिया मोरे, नगरसेवक राहुल माने, पृथ्वीराज पाटील, करण काकडे, राजू साबळे, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते. या मोहिमेच्या माध्यमातून प्लॅस्टिक, पत्रावळी, बाटल्या, कागद असा 50 पोती कचरा तरुणांनी यावेळी उचलला. दिल्ली येथील समिती पथकाने हिंगोली शहरास अचानक भेट देऊन स्वच्छतागृहांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्याधिकारी रामदास पाटील व पालिकेतील अधिकारी व कर्मचारी हजर होते. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील पालिकेच्या स्वच्छतागृहांची समिती पथकाद्वारे सकाळी 11 वाजल्यापासून पाहणी सुरू होती. हिंगोली शहरातील मंगळवार आठवडी बाजारातील स्वच्छतागृहाची पथकातील अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी केली. सदर पथकातील अधिकाऱ्यांची नावे मात्र कळू शकली नाहीत. 30 मे रोजी सकाळी 10:30 वाजता पथक हिंगोली येथे दाखल झाले. रात्री 8 वाजेपर्यंत त्यांनी शहरातील स्वच्छतागृहांची व इतर विकास कामांचा आढावा घेतल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील हनुमंतपाडा उत्तर या आदिवासी बहुल गावात महिलांनी पुढाकार घेतल्याने गाव हागणदारी मुक्त झाले आहे. विशेष म्हणजे महिला बचत गटाने देखील या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. हनुमंतपाड्यातील बहुतांशी नागरिक शेती आणि मोलमजुरी करणारे आहेत. खरीप हंगाम संपल्यावर शेजारील नाशिक तालुक्यात मजुरीसाठी ग्रामस्थ स्थलांतरित होतात. त्यामुळे स्वच्छता उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुरुषांची तयारी नव्हती. तत्कालीन सरपंच विमल भोये यांनी महिला ग्रामसभा घेऊन डिसेंबर 2015 मध्ये गाव हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला ही कल्पना फारशी कोणाला आवडली नाही. मात्र नंतर महिलांची एकजूट झाल्यावर ग्रामस्थांचा सहभाग वाढू लागला. होळी सणापर्यंत गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. गटविकास अधिकारी बी बहिरम आणि ग्रामसेवक SY नेहते यांनी गावात सभा घेऊन मार्गदर्शन केले. उघड्यावर शौचास न बसण्याबाबत आवाहन करणारे भित्तीपत्रके गावात लावण्यात आली. महिला मंडळाने जनजागृतीच्या कार्यात विशेष पुढाकार घेऊन घरोघरी जात प्रबोधन केले. भोळेपाड्यावरील महिला बचत गटाने शौचालय बांधण्यासाठी अंतर्गत कर्ज वाटप केले. ग्रामपंचायतीने दुकानदाराशी चर्चा करून शौचालय बांधण्यासाठी लागणारे साहित्य ग्रामस्थांना उधारीवर मिळवून दिले. 10-12 ग्रामस्थांनी गावातच विटा तयार करण्यास सुरुवात केली. गवंडी प्रशिक्षणामुळे कुशल मजुरांची समस्या दूर झाली. प्रशिक्षण घेणाऱ्याने इतरांना प्रशिक्षित केले. गावात 134 शौचालये विशेष मोहिमेअंतर्गत बांधण्यात आली. स्थलांतरित कुटुंब शौचालय बांधण्यासाठी मजुरी सोडून गावात आले. त्यांनी स्वतः विटा तयार करून शौचालय उभारले. केवळ 4 महिन्यात गाव हागणदारी मुक्त झाले. या मोहिमेमुळे गावातील महिलांचा गावातील विकासातील सहभागही वाढला आहे. महिला आता गावातील स्वच्छता, पाणी, वीज या मूलभूत सुविधांबाबत बोलू लागल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गाव तलावातील गाळ काढणे, बंधाऱ्यातील गाळ काढणे, शेत बांध बंदिस्ती, इंदिरा आवास योजनेतून घरकुल वाटप, शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन आदी कामे करण्यात आली. गाव हागणदारी मुक्त झाल्याने गावातील 12 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळाला आहे. अन्यथा एका वर्षात केवळ 3 घरकुलांचा लाभ मिळणे शक्य होते. एकंदरीतच स्वच्छ भारत मिशन मोहिमेमुळे गावाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. वार्तापत्र स्वच्छता अभियानच्या आजच्या कार्यक्रमात पाचोरा नगर परिषद जिल्हा जळगाव चे मुख्याधिकारी श्री किरण देशमुख आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. सर, आजच्या वार्तापत्र स्वच्छता अभियान कार्यक्रमात मी सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. आपल्या नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जी भरीव कामगिरी केली आहे त्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? सर, यामध्ये 2 ऑक्टोबर 2014 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान जी सुरुवात केली, त्या अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने देखील स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची सुरुवात केली माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने. यामध्ये प्रामुख्याने साधारणतः अगोदर आम्ही सर्वप्रथम सर्व शहराचा सर्वे केला.
की यामध्ये दोन बाबींचा समावेश होतो. एक हागणदारी मुक्त शहर करणे आणि दुसरं घनकचरा व्यवस्थापन. हागणदारी मुक्त शहर करणे यासाठी शहरामध्ये एकूण कुटुंब संख्या किती, त्या कोणत्या कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय आहेत, किती कुटुंबांकडे नाहीत, अशा स्वरूपाचा एक प्राथमिक सर्वे करण्यात आला. या सर्वेतून ज्या कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नाहीत किंवा अशा कुटुंबांना जे उघड्यावर शौचास जातात त्यांना उघड्यावर जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील त्यासाठी योजना आखायला आम्ही सुरुवात केली. यात प्रामुख्याने केंद्र शासनाकडून 8,000 रुपये आणि राज्य शासनाकडून 4,000 रुपये असं प्रति लाभार्थ्याला अनुदान दिलं जातं. मग ज्यावेळेस आम्ही असा सर्वे केल्यानंतर अशा भागामध्ये की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उघड्यावर जातात अशा कुटुंबांचा आम्ही बैठका घेतल्यात. त्यामध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांचा देखील सहभाग करून घेतलात. अध्यक्ष असो, मान्य आमदार असो, नगरसेवक असो, या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सहभाग आणि त्याच्यातून त्यांना ही सगळी शासनाची योजना काय आहे की एकूणच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आणि शहराच्या सौंदर्याच्या दृष्टीने हे त्याचं महत्त्व पटवून दिलं. मग त्यातून आणखी एक बाब समोर आली की 12,000 रुपये जे अनुदान आहे ते कुठेतरी कमी पडतं आहेत. मग त्यावर नगर परिषदेने देखील एक पाऊल यामध्ये टाकलं की आपला देखील त्यामध्ये कुठेतरी सहभाग असावा. म्हणून नगर परिषदेने सुद्धा 14व्या वित्त आयोगाअंतर्गत जो प्राप्त निधी होतो त्यातून 3,000 रुपये नगर परिषदेने हिस्सा त्यामध्ये भरण्याचं आश्वासित केलं नागरिकांना आणि एकूण 15,000 रुपये आम्ही त्या लाभार्थ्याला देत असतो. आणि त्यातून याचबरोबर त्याला आणखी सहाय्य व्हावं म्हणून साधारणतः हा जो घटक आहे तो समाजातला शेवटचा घटक आहे की त्याला ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या सहाय्य होण्यासाठी मग जे बिल्डिंग मटेरियल्सचे जे काही व्यापारी किंवा त्याचे जे हे आहे त्यांच्याशी त्यांचं कोऑर्डिनेशन करून दिलं. त्याचबरोबर रेती व्यावसायिकांशी त्यांचे हे कोऑर्डिनेशन करून नंतर काहींना थोडेफार पैसे कमी पडत असेल तर स्थानिक बँकांशी आम्ही संपर्क साधून त्यांना मदत करणार. ह्या सगळ्या याच्यामध्ये जी जनजागृती करायची त्याच्यामध्ये प्रामुख्याने बचत गटातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आम्ही यामध्ये घेतला. त्याचबरोबर ज्या आशा वर्कर ज्या समाजाच्या तळागाळात काम करत असतात आरोग्याचं, लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात वगैरे त्यांची देखील आम्हाला यामध्ये मोठ्या प्रमाणात साथ लाभली. नंतर शहरातील जे शाळा कॉलेजेस आहेत त्याच्यातील जे विद्यार्थी, मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या उपक्रमाला जोड दिली. त्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता फेरी असो, नंतर शहरामध्ये नगरपालिका कर्मचारी, शासकीय कर्मचारी असो, अधिकारी यांच्यामार्फत आठवड्यातून आम्ही 2 तास एक स्वच्छता अभियान देखील नियमितपणे राबवत आहोत. आपलं कार्यालय म्हणजे जे आपल्या घरापासून अगोदर स्वच्छतेची सुरुवात करायची. आपलं कार्यालय असो, शहर असो, हे प्रत्येकाने स्वच्छ ठेवलं पाहिजे असा एक विचार हळूहळू शहरामध्ये पसरायला लागला आहे. आता हागणदारी मुक्तीबरोबरच कचरा व्यवस्थापन ही एक खूप मोठी समस्या आहे. आज आपली लोकसंख्या ज्या गतीनं वाढते त्याच गतीनं आपला कचराही वाढतोय. मग घनकचरा व्यवस्थापनासाठी आपल्या नगर परिषदेनं काय काय उपाययोजना केल्या? सर, दिवसेंदिवस शहरीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर त्यासाठी आणि जो कचरा जो पूर्वी कचऱ्याकडे जो दुर्लक्षित भाग जो होता हा, तर त्यासाठी नगर परिषदेने गेल्या 2 वर्षापासून डोर टू डोर कलेक्शन करायला सुरुवात केलेली आहे. तर याच्या पाठीमागं प्रामुख्याने जी संकल्पना आहे की शहर हे कचराकुंडी मुक्त करणे. तर त्यासाठी आम्ही घंटागाड्यांचं नियोजन केलेलं आहे. तर शहराचे 10 भाग विभागून घेण्यात आलेले आहे. तर अशा भागांमध्ये आम्ही एक घंटागाड्यांचं एक टाईम टेबल तिथं प्रत्येक चौकामध्ये नियुक्त केलेलं आहे की ती घंटागाडी ह्या भागामध्ये किती वाजता येणार वगैरे. आणि त्याच्यावर GPS सिस्टीमसुद्धा केलेली आहे की जेणेकरून त्याच्यावर आपल्याला देखील मॉनिटरिंग करता येईल नगर परिषदेत बसून. आणि एक टोल फ्री नंबरही दिलेला आहे नागरिकांसाठी. तर ती घंटागाडी रोज प्रत्येक घरातला कचरा हा कलेक्ट झालाच पाहिजे ह्या भूमिकेतून
आणि हा कचरा देखील जागेवरच ओला आणि सुका कचरा गाडीमध्ये 2 पार्टिशन केलेले आहेत आम्ही. ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा करण्यात येतो. आणि ह्या नागरिकांना देखील याच्या संदर्भात नागरिकांना सुद्धा एक चांगला जनजागृती नागरिकांमध्ये करण्यात आलेली. आणि नागरिकांकडून सुद्धा नागरिक असो किंवा हॉटेल्स ज्या भाजी मंडई वगैरे याच्यातून मोठ्या प्रमाणावर कचरा जो संकलित होत असतो याच्यात नागरिकांकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. आणि असा हा कचरा जो आहे डे टू डे कलेक्ट करून आम्ही तो डम्पिंग ग्राउंडवर प्रोसेसिंगसाठी तो घेऊन जात असतो. स्वच्छ भारत अभियानला आपण डिजिटल इंडियाची सुद्धा जोड दिलेली मला दिसते, कारण तुम्ही घंटागाडीवर GPS लावला. ही संकल्पना अतिशय नवीन आहे. त्यानंतर तुम्ही लोकांना एक टोल फ्री क्रमांक दिला आपल्या लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर ही सुद्धा गोष्ट खूप चांगली आहे आणि याचा सुद्धा सर्वांनी विचार करण्यासारखा आहे. साम दाम दंड सर्व नीती डिजिटल इंडिया अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही राबवल्या. मग या सर्व गोष्टींचा शासन दरबारी कुठे विचार केला गेला किंवा याची मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली का, असं आपल्याला वाटतं का? होय, निश्चितच या संदर्भात निश्चितच दखल घेतल्या जाईल. कारण शहर ओडी फ्री करण्यासाठी, हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाने काही नॉर्म्स ठरवले. जिल्हास्तरीय म्हणजे अगोदर तो नगर परिषदेने जाहीर करायचा की आमचं शहर हे हागणदारी मुक्त झालेलं आहे. त्यावर मग जिल्हास्तरीय समिती येऊन पाहणी करणार. जिल्हास्तरीय समितीने त्यास मान्यता दिल्यानंतर राज्यस्तरीय समिती पुन्हा त्याची पडताळणी करणार. राज्यस्तरीय समितीने त्याला मान्यता दिल्यानंतर केंद्रस्तरीय समिती त्रयस्थ पक्षातर्फे ती पाहणी करणार. आणि याच्यातून ह्या सर्व चाचण्यांमधून ज्यावेळेस ते शहर पास होईल तर अशा शहरांसाठी शासनाने अ वर्ग नगर परिषदेसाठी ब वर्ग नगर परिषदे आणि क वर्ग नगर परिषदेची विशेष अशी बक्षिसाची योजना ठेवलेली आहे. तर त्यात मला सांगायला आनंद वाटेल की पाचोरा नगर परिषद ही साधारणतः 1,50,00,000 रुपये बक्षिसासाठी ही पात्र ठरलेली आहे. आणि मला नक्कीच आशा आहे की लवकरच माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते ते बक्षीस नगर परिषदेला म्हणजे एकूणच आमच्या पूर्ण टीमला मिळणार. ही आपल्यासाठी खूप समाधानाची बाब आहे की पाचोरा नगर परिषदेनं 1.5 कोटी रुपयांचं स्वच्छता अभियानचं बक्षीस पटकावलं आहे. यासाठी सुद्धा आपण गेले 3 वर्ष जे परिश्रम घेतले त्याचं हे फलित म्हणावं लागेल आणि त्यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन. कचरा व्यवस्थापनामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे प्लास्टिक. प्लास्टिक असं आहे की आपण जाळू शकत नाही किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावल्याशिवाय आपण काही पर्याय करू शकत नाही. ते जमिनीवर टाकलं तर जमिनी नापीक होतात आणि जर आपल्या जलवाहिन्यांमध्ये गटारींमध्ये ते जाऊन बसलं तर पाणी अडतं. मग प्लास्टिक व्यवस्थापनाबद्दल आपण काय कार्यक्रम राबवले? सर, त्याच्यात प्लास्टिक व्यवस्थापनामध्ये जसं आता तुम्ही आता गटारी वगैरे ब्लॉक होतात वगैरे याच्यासाठी सुद्धा त्या आत्ता तर तूर्त सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोठे नाले किंवा गटारी याची साफसफाई वगैरे पूर्ण शहराची करण्यात आली. त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात की प्लॅस्टिकमुळे त्या चोकअप होत असतात वगैरे याची देखील काळजी घेतलेली आहे. आणि आत्ताच नुकतंच शासनाने आमची भूमिगत गटार योजना देखील मंजूर केलेली आहे की जेणेकरून सांडपाण्यावर सुद्धा त्यावर आम्हाला मात करता येईल आणि जे गटार चोकअप वगैरे जे प्लॅस्टिकमुळे होतं त्याच्यावर देखील ते मात करता येईल. आणि झालं प्लास्टिक बंदीसाठी आम्ही यासाठी सुद्धा नगर परिषद सातत्याने प्रयत्न करत आहे. व्यापाऱ्यांच्या बैठका घेणे, व्यापाऱ्यांचं मन परिवर्तन करून की व्यापाऱ्यांचं देखील आणि त्याचबरोबर नागरिकांचं देखील. तर पाचोरा शहराचा जो मुख्य चौक आहे शिवाजी चौकामध्ये डिजिटल बोर्ड कायमस्वरूपी डिस्प्ले केलेला असतो की तिथं नगर परिषदेची जाहिरात कायमस्वरूपी ह्या ज्या दोघं ज्या बाबी आहेत, हागणदारी मुक्त असो, घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित असो, प्लास्टिक मुक्तीशी संबंधित असो किंवा टॅक्स कलेक्शन असो, कर भरावे वगैरे, नगर परिषदेचं कायमस्वरूपी ते नागरिकांवर बिंबवण्याचं काम त्या डिजिटल बोर्डामार्फत सुरू असतं. तर त्या व्यापाऱ्यांचं मन परिवर्तन करून की त्यांनी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरू नये, प्लॅस्टिक वापरू नये, त्यासाठी मग त्यांना पर्याय व्यवस्थासुद्धा ज्या कापडी पिशव्या किंवा कागदी पिशव्या वगैरे कुठून मिळेल वगैरे अशी पर्याय व्यवस्था देखील त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. आणि याही पलीकडे कुठे आढळलेस तर त्याच्यावर सुद्धा आम्ही दंडाची आकारणी करत असतो. त्याचबरोबर जो आमचा घंटागाडीवाला कचरा कलेक्शन करणारा जो असतो
ते देखील त्यावर लक्ष ठेवून असतात की कुठल्या घरातून किंवा कुठल्या हॉटेल्समधून प्लॅस्टिक पिशव्या येतात तो नोट डाऊन करून घेतो. ती देखील आम्हाला त्याच्यावर देखील कार्यवाही करता येते. अजून नवीन भविष्यात काही उपाययोजना किंवा काही उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत का की जे येऊ घातलेले आहेत आणि आता आपल्याला ज्या वाढीव निधी मिळणार आहे किंवा पुरस्कार रकमेतून त्या संदर्भात, तर असा काही पायलट प्लॅन वगैरे आपण योजलेला आहे का? सर, या संदर्भात पुढचं पाऊल जे आहे, एक तर शहर हे डासमुक्त शहर बनवणे हा एक त्या पाठीमागे विचार आहे की आत्ता जे आम्ही नियमितपणे म्हणजे सातत्याने शहरामध्ये जी फवारणी करत असतो तरी देखील 100% डासांचं निर्मूलन साध्य झालेलं आहे. परंतु आता भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून कुठेतरी आम्हाला विश्वास आहे की ते देखील साध्य आपल्याला गाठता येईल. त्याचबरोबर ही जी रक्कम जी मिळणार आहे, जे बक्षीस आम्हाला मिळणार आहे, त्यातून पुन्हा हे जे काय ओडी स्पॉट आहे किंवा जे जिथं जिथं शौचालय वैयक्तिक शौचालय असो किंवा सार्वजनिक शौचालय असो की ते बळकटीकरण करण्यासाठी साधारणतः हे या निधीचा आम्ही वापर करणार आहोत. मुलांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आपण काय केलं? होय, सुरुवातीलाच मी सांगितलं की याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग आहे ह्या संपूर्ण मोहिमेमध्ये. की आम्ही विद्यार्थ्यांचं देखील विद्यार्थ्यांना ह्या बाबी छोटे म्हणजे अगदी त्यांना समजतील अशा स्वरूपात त्यांना समजावून सांगितल्या आणि त्यांच्या स्पर्धा देखील घेतल्या आणि त्या स्पर्धा घेतल्यानंतर स्वच्छता फेरी, स्वच्छता प्रतिज्ञा वगैरे या सगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग या कामी घेतलेला आहे. देशमुख सर, आज आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिला आणि स्वच्छता अभियान कार्याला आपली जी मोलाची साथ दिलेली आहे, आपण जे पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून जे कामकाज चालवलेलं आहे त्याची माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, याबद्दल मी सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आजच्या वार्तापत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया रविवारी सकाळी 9 वाजता वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये.